नमस्कार मित्रांनो, मी विके कांबळे. परवा दिवशी एका तथाकथित रंगभूमीवरील तुकार अभिनेत्यानं एक वादग्रस्त वक्तव्य केलं. तशी वादग्रस्त वक्तव्य करण्याची त्यांची सवय जुनीच आहे. ते नेहमी समाजात दुही माजवण्याचं काम करतच असतात त्यांच्या व्याख्यानातून. अशी नीच मानसिकता भारतीय समाजात आहे ही आपल्यासाठी दुर्दैवाचीच बाब आहे. त्यांचं वक्तव्य असं होतं, ते म्हणाले की आपल्या घरातील कोणतंही दुरुस्तीचं काम असेल तर ते काम करताना हिंदू कारागिरालाच काम द्या, नसेल तर कोणी मुस्लिम कारागीर असेल तर ते तुमचं धर्मांतर करतील वगैरे. अशी नीच पातळीवरची वक्तव्य ते नेहमीच करत असतात. आणि अशा तुकारा अभिनेत्याला त्यांचे नावही घेण्याची लायकी नसते. मुद्दा असा आहे, त्या अभिनेत्याला 17-18च्या दरम्यान काहीतरी कॅन्सर झाला होता. त्या कॅन्सरचे उपचार करताना त्यांनी त्या डॉक्टरांचा धर्म जात विचारली होती का? समजा ते जर मुस्लिम असले असते तर त्यांना ते उपचारासाठी नको म्हणाले असते का? दुसरा मुद्दा असा की त्यांच्या मुलीला त्यांनी उच्च शिक्षित बनवून एक वरच्या लेवलपर्यंत एक सुशिक्षित बनवले, परदेशात पाठवलं. चांगली गोष्ट आहे, आनंदाची बाब आहे. त्यांनी त्या मुलीला शाळेत टाकल्यानंतर किंवा उच्च विद्यापीठात पाठवल्यानंतर तिथल्या शिक्षक म्हणा किंवा प्रोफेसर म्हणा, ते मुस्लिम होते म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीला शाळेतून बाहेर काढलं का? किंवा शिकूच नको असं सांगितलं का? किंवा असं होऊ नये पण उद्या चालून त्यांच्या घरातील एका व्यक्तीवर अशी वेळ आली, एखादा सुसान रस्त्यावर अपघात झाला आणि त्यांना पाणी पिण्याची इच्छा झाली आणि एक शेवटच्या घटका मोजतायत, त्यावेळेस कोणी मुस्लिम तरुण आला आणि त्यानं पाणी देऊ केलं तर ते पिणार नाहीत का? म्हणजे हे नेहमीच अशी वक्तव्य करतो हा माणूस. कीव येते याच्या बुद्धिमत्तेची. समाजात दुही माजवण्याचं काम करतो हा नालायक माणूस. अशा वृत्तीला वेळेस ठेचलं पाहिजे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. इथे सर्व जाती धर्माला गुण्यागोविंदानं राहण्याचा अधिकार आहे, हे आपलं संविधान सांगतं. पण हे संविधानाला न मानणारी लोक आहेत, त्यामुळे अशी वक्तव्य करत असतात. समाजातल्या तथाकथित अशा तुकार मानसिकतेच्या, नीच मानसिकतेच्या लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि होता होईल तेवढं अशा लोकांना महत्त्व दिलं नाही पाहिजे. धन्यवाद.